बघा मागच्या भागामध्ये आपण जीएसटीचा पहिला प्रॉब्लेम सुरू केला. त्या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये पहिला महिना आपण टाकला. त्या महिन्यामध्ये काय काय होतं बघू आपण, एक थोडक्यात रिकॅप घेऊ. बघा, तुम्हाला अकाउंट क्रिएट करायचे होते, है ना. कंपनी तयार करायची होती. कंपनी तयार करताना कसं सेटिंग करायचं हे आपण बघितलं. जीएसटी येस म्हटलं का आपल्या कंपनीच्या जीएसटीचे डिटेल आपल्याला तिथे टाकायची. नंतर जे अकाउंट आहे, उदाहरणार्थ परचेस, सेल्स, डेटर्स, क्रेडिटर्स, तर हे अकाउंट ओपन करताना काही वेगळी पद्धत आपल्याला तिथे वापरावी लागली. जीएसटी नंबर आपल्याला द्यावा लागला. नंतर सीजीएसटी, एचजीएसटी, आयजीएसटी चे लेजर आपण तयार केले. ते कसे तयार करायचे ते आपण बघितलं. बरं. त्यानंतर स्टॉक आयटम महत्वाचा भाग होता. स्टॉक आयटम तयार करताना जो जीएसटीचा रेट आहे तो या ठिकाणी आपण दिला प्रत्येक आयटमचा. त्याचा HSN कोड वगैरे ते सगळ्या गोष्टी आपल्याला इथं मागितल्या होत्या. ठीक आहे. नंतर काही प्रायमरी एंट्रीज होत्या. बिझनेस मध्ये कॅश आली कॅपिटल म्हणून, कॅश डिपॉझिट केली बँकेत, त्या केल्या आपण. एक परचेसची एंट्री झाली. ती कोणती कशी झाली तर इंटरस्टेट म्हणजे काय, स्टेटमध्ये ही परचेसची एंट्री झाली. आणि एक सेलची एंट्री आपण केली, ती स्टेटच्या स्टेटमध्ये. त्यामुळे आपल्याकडे कलेक्ट होताना आपण भरला सीजीएसटी एचजीएसटी 150 आणि आपल्याकडे कलेक्ट झाला सीजीएसटी एचजीएसटीच कलेक्ट झाला 168. आणि मग या दोन्हींमधला जो डिफरन्स होता 36 रुपयाचा, तो गव्हर्नमेंटला आपण काय केला, पेड केला. बरोबर. आणि नंतर डेटर्स, क्रेडिटर्स जे होते ते पण आपण त्या महिन्यामध्ये पेड केले. म्हणजे आपलं कोणतंही देणं किंवा येणं हे काही राहिलेलं नव्हतं. आता आपण जातोय पुढच्या महिन्याकडे. जुलैची एंट्री बघा. जुलैमध्ये काय झालंय, परचेस 5 लॅपटॉप ऑफ ₹25,000 इच फ्रॉम गुरुकृपा कॉम्प्युटर्स पंजाब ऑन 8 days क्रेडिट, इनवॉइस नंबर 385. गुरुकृपा कॉम्प्युटर कडून 5 लॅपटॉप आपण परचेस केले, है ना. मग आपण ज्यावेळेस परचेस व्हाउचर निवडू त्यावेळेस आपल्याकडे आयटम इनवाइस येणार. आयटम इनवाइस मध्ये पार्टीचं नाव तो आपल्याला विचारणार. तिथं गुरुकृपा कॉम्प्युटर्स, परचेस लेजर मध्ये परचेस अकाउंट, आणि मग खाली जे काय आयटम आपण परचेस केला आहे तो परचेस केलेला आयटम आपण खाली द्यायचा आहे. लॅपटॉप 5 क्वांटिटी 25,000ला एक असा 125 रुपयाला. आणि हा परचेस करताना आपण बाहेरच्या राज्यातून परचेस केलेला असल्यामुळे आपण तिथं भरला आयजीएसटी. काय भरला, आयजीएसटी भरला. बरोबर. म्हणजे आयजीएसटी 22,500 या ठिकाणी भरा. ठीक आहे. आपण एंट्री करू. एंट्री तर काही वेगळी असणार नाहीये, पण टॅलीमध्ये जातो. टॅलीमध्ये माझी कंपनी ओपन आहे. मला व्हाउचर्स मध्ये जावं लागेल. व्हाउचर्स मध्ये मी जातोय. ठीक आहे. व्हाउचर्स मध्ये गेल्यानंतर मला निवडायचंय कोणतं, परचेस व्हाउचर. बघा इथं परचेस व्हाउचर आहे, निवडलं. आलं बघा परचेस व्हाउचर. इथे इनवाइस नंबर आपल्याला विचारतोय. तो इनवाइस नंबर आपल्याकडे आहे. किती आहे, 385. एंटर दिला. डेट 2 जुलै आली. आपल्या ट्रान्झॅक्शनची डेट काय आहे, 1 जुलै आहे. बर, 1 जुलै. मग पहिले आपण ट्रान्झॅक्शनची तारीख बदलू. 1 जुलै नाही, इथं 1 मिनिट, 1 जून, 2 जून आलंय. आपली 1 जुलै आहे. मग F2 प्रेस केला. 1/7 अशी एंटर दिली. बरं, 1 जुलै आली. आता इथं पण 1 जुलै टाकू आपण. 1 जुलै. पार्टीचं नाव काय, पार्टीचं नाव गुरुकृपा कॉम्प्युटर्स पंजाब आहे. त्याची डिटेल विचारले ते स्किप करा, एंटर देऊन. परचेस लेजर मध्ये कोणतं लेजर निवडायचं, परचेस लेजर. मग काय परचेस केलं, लॅपटॉप. म्हणून लॅपटॉप किती क्वांटिटी, 5, 25,000 रुपयाला एक, या पद्धतीने 1,25,000. बरोबर. अजून आयटम असेल तर द्या, अदरवाईज एंटर देऊन पुढे जा. ठीक आहे. नंतर मग आपण बाहेरच्या राज्यातून परचेस करत असल्यामुळे आपल्याला काय लागू होणार आहे, आयजीएसटी. म्हणून मी आयजीएसटीचे लेजर इथे निवडतो. बघ, आयजीएसटी 22,500. एंटर दिला. पुन्हा एकदा एंटर. इथं ईवे बिलचं डिटेल विचारतोय ते येस म्हटलं. ईवे बिलचे डिटेल टाका तुमच्याकडे असतील तर, आणि एंटर देऊन फायनल. आता बिलाचे डिटेल तो मागतो. बिलाच्या डिटेल मध्ये 385 बिल नंबर आलाच. क्रेडिट डेज आपल्याला टाकायची. क्रेडिट डेज किती आहे, 8 दिवस. म्हणून 8 दिवस इथं टाकले. एंटर दिला आणि नॅरेशन मध्ये गेला. नॅरेशन टाका आणि ही एंट्री काय करा, सेव्ह करा. ऍक्सेप्ट येस म्हटलं. एंट्री काय झाली, सेव्ह झाली. आपण काय करू, जीएसटी
किती आलाय, काय आलाय, किती क्रेडिट हे बघू आपण. बॅलन्स शीटला एकदा जाऊ, बाहेर पडू. बघा एस्केप देतो मी, बाहेर आलो. बॅलन्स शीटला जातो मी, एंटर. अल्ट्रा F1 देतो. बघा या ठिकाणी माझ्याकडे क्रेडिटर्स आले 1,47,000 आणि 22,500 माझ्याकडे मायनस मध्ये ड्युटीज अँड टॅक्स दिसतंय. मायनस मीन्स हे क्रेडिट आपल्याकडे उपलब्ध आहे एवढं. म्हणजे आता आपण जो माल विकणार त्याच्या अंतर्गत जो जीएसटी कलेक्ट करणार तो 22,500 पर्यंत गव्हर्नमेंटला भरायचा नाही. त्याच्या वर गेला तरच भरायचा. बरोबर, ठीक आहे. जाऊ आपण आपल्या परत वाउचर एंट्रीकडे. वाउचर एंट्रीवर जातोय मी. पुढची एंट्री बघू आपण काय. पुढची एंट्री 2 तारखेची इथं दिसते. 2/7. sold 4 laptop of rupees 32,700 each to Vishal Computer Gujarat on 10 days credit and invoice number 102. गुजरात विशाल कॉम्प्युटर गुजरातला माल पर 4 लॅपटॉप सेल केले. बरोबर, हे पण बाहेरच्या राज्यातच आहे. मग आपण काय निवडणार, सेल्स वाउचर निवडणार. एफेक्ट सेल्स, पार्टीचं नाव तिथं विशाल कॉम्प्युटर्स द्यायचं, सेल्स लेजर मध्ये सेल्स अकाउंट द्यायचं. बरोबर, आणि आयटम नेम मध्ये नेम ऑफ आयटम लॅपटॉप, क्वांटिटी द्यायची 4, रेट आहे 32,700, असं टोटल 1,30,800 चा माल आपण विकला आहे ना. पण त्याच्यावर जीएसटी कलेक्ट झाला 23,544 एवढा कलेक्ट. म्हणजे आपण भरला होता 22,500, त्याच्यापेक्षा जास्त कलेक्ट झाला. जास्त कलेक्ट झाला म्हटल्यावर आता आपण गव्हर्नमेंटला देणं लागणार साहजिक. ठीक आहे, जाऊ आपण एंट्री करू. टॅली मध्ये मी जातोय. बघा टॅलीत गेलो. आता मला निवडायचं सेल्स वाउचर. मी इथून निवडतोय सेल्स, एफेक्ट सेल्स. सेल्स वाउचर आलं. पार्टीचं नाव विचारलं. पार्टीचं नाव काय आहे, विशाल कॉम्प्युटर गुजरात. एंटर. पार्टीची डिटेल व्हेरीफाय करून एंटर द्या. सेल्स लेजर निवडा. सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स अकाउंट निवडलं. नेम ऑफ आयटम मध्ये लॅपटॉप, किती लॅपटॉप सेल केले, 4 केले. किती रुपयाला, 32,700 रुपयाला एक. या पद्धतीने 1,30,800 चा माल आपण विकला. एंटर दिला. पुन्हा इथं अजून काय आयटम नसल्यामुळे एंटर देतो. खाली आलो आणि बाहेरच्या राज्यात सेल असल्यामुळे आपल्याकडे काय कलेक्ट झालं, आयजीएसटी कलेक्ट झालं. ठीक आहे, मग आयजीएसटी मी इथं दिला, एंटर दिला. बघा 23,544 रुपये जीएसटी आपल्याकडे काय झाला, कलेक्ट झाला. ठीक आहे, एंटर देतो. पुन्हा एकदा एंटर. ई-वे बिलचे डिटेल विचारतोय आपण, येस म्हटलं. इथं ई-वे बिलचे डिटेल आपल्याकडे असतील तर टाकायचे. आलो. टोटल अमाऊंट आली बघा 1,54,344. एंटर दिल्यावर तो जातोय बिलाच्या डिटेल कडे. बिल किती आहे, 102 नंबरचं बिल आहे. आणि क्रेडिट डेज किती आहे त्याच्यामध्ये, 10 डेज. बघा 10 डेज. एंटर झालं. नॅरेशन टाका. ही पण एंट्री काय करा, सेव्ह करा. एक्सेप्ट, येस म्हटलं. झालं. बाहेर पडू. परत बाहेर पडण्याच्या अगोदर तसं प्रेझेंटेशन आपण बघून घेऊ. काय म्हणते प्रेझेंटेशन पुढे. बघा इथं आपल्याला दाखवलंय की डेटर्स एवढे आले 1,54,000. ड्युटीज अँड टॅक्स आले 1,044. म्हणजे आपण एवढा जास्त, जेवढा भरला होता त्याच्यापेक्षा एवढा जास्त कलेक्ट केला. 1,044 ऍडिशनल कलेक्ट झाला. म्हणजे जो भरला तो तर झाला, पण त्याच्या वरती आपण 1,044 कलेक्ट केला. त्याच्यामुळे झालं काय, हा आपल्याला गव्हर्नमेंटला पेबल आहे. जाऊ आपण बघू आपण टॅलीमध्ये प्रत्यक्ष तसं झालं का. बॅलन्स शीटला मी जातो. अल्ट्रा F1 देतो. बघा इथे 1,044. आता मायनस चिन्ह निघून गेलं का नाही. जोपर्यंत इथं मायनस असेल तोपर्यंत आपण भरायचं नाही. पण मायनस असूनही तो कोणता मायनस आहे हे पण तुम्ही बघितलं पाहिजे. नाही तर मग इथं प्लस दिसतंय झालं आपण भरायचं, मायनस दिसतंय भरायचं नाही. असं व्हायला नको. एंटर द्या. मध्ये जा. मध्ये जाऊन एंटर देऊन बघू शकतात तुम्ही काय. बघा 1 जुलैला आपण काय केलं होतं, 22,500 भरला होता. आणि 1 जुलैला, आता ती 1 जुलैची एंट्री नाही, ती किती जुलैची एंट्री आहे, 2 जुलैची. मग मी इथं 2 तारीख करून घेतो. बघा 2 तारीख केली. बघा 2 जुलैला काय झालं,
23,544 कलेक्ट झाला आणि ह्या दोन्हींमधला जो डिफरन्स आहे 22,000 आणि इकडे 23,544 या दोन्हींमधला डिफरन्स येतो 1,044 एवढा आपल्याला गव्हर्नमेंटला देणं आहे. ठीक आहे, बाहेर पडतो. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे प्रेझेंटेशन मध्ये बघू आपण. इथे सांगितलेलं आहे की पहिली एंट्री 1/8ची रिसिव्ड ऑल अमाऊंट फ्रॉम डेटर्स बाय चेक. डेटर्स कडून सगळ्या अमाऊंट रिसिव्ह करा आल्या झाल्या. मग किती आहे डेटरची अमाऊंट 1,54,344. रिसिव्ह होते म्हटल्यावर आपल्याला रिसिप्ट व्हाउचर निवडावं लागेल. पण बिल कोणतं आहे ते बघून घ्या. बघा 1,54,344 2 जुलैला आपण जे सेल केला होता माल ते पैसे आपल्याला येत आहे. मग पहिले घेणार आपण रिसिप्ट व्हाउचर. बँकेत येत आहे म्हणून बँकेला डेबिट 1,54,344 आणि विशाल कॉम्प्युटर्स कडून येत आहे म्हणून विशाल कॉम्प्युटर्सला क्रेडिट 1,54,355. करू आपण टॅलीमध्ये एंट्री. जातोय मी टॅलीमध्ये एंट्री करायला. व्हाउचर्स एंट्रीला जातो. एंटर. रिसिप्ट व्हाउचर F6 रिसिप्ट व्हाउचर निवडा. क्रेडिट कोणाला आहे? त्या पार्टीला, म्हणून विशाल कॉम्प्युटरला क्रेडिट. विशाल कॉम्प्युटर गुजरात. किती? 1,54,000. तशी इथं आपल्याला बॅलन्स दिसतो बघा 1,54,000 आहे ना. मग मी इथं टाईप करतो 1,54,344 बरोबर. एंटर दिला. अगेन्स्ट रेफरन्स बिल नंबर हो आता इथं पुन्हा त्याने बिलाचे डिटेल मागितले आपल्याला. कोणत्या बिलाच्या अगेन्स्ट हा आपण रिसिव्ह करतोय. अगेन्स्ट रेफरन्स मध्ये तो रेफरन्स आपल्याला दिसत नाहीये. मग मी इथं सध्या ऑन अकाउंट टाकून देतो. बरं, पण ऑन हा का दिसत नाहीये ते आपण बघितलं पाहिजे. एस्केप देतो मी, बाहेर येतो. पुन्हा बाहेर आलो. डिस्प्ले मध्ये जाऊ. मोर रिपोर्ट्स. डिस्प्ले. स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स. आउटस्टँडिंग आणि रिसिवेबल. काय रिसिवेबल? बघा रिसिवेबल आहे इथं आपल्याकडे विशाल कॉम्प्युटर 1,54,344 102 बिल आपल्याकडे तर रिसिवेबल दिसतं इथं. पण तिथं का आलं नाही? पुन्हा जाऊ आपण आपल्या व्हाउचर्स एंट्री मध्ये. व्हाउचर्स मध्ये गेलो. पहिले तारीख बदलू. F2 देतो. किती तारीख आहे? 1/8. 1/8 ला रिसिव्ड होते. मग कोणाकडून येते? विशाल कॉम्प्युटर गुजरात. एंटर दिला. किती? 1,54,344. एंटर. अगेन्स्ट. बघा आलं. बघा आपली डेट चुकलेली होती. डेट मागची होती. ऍक्च्युली एंट्री झाली 2 जुलैला आणि आपली डेट करंट डेट होती 1 जुलै. बरोबर. मग त्या 1 जुलैला ते आउटस्टँडिंग दाखवेल कसं? बरोबर आहे का नाही? म्हणजे आपली एंट्रीची डेट आपण बदलली तर तिथं आपलं आलेलं. मग ते बिल घेतलं आपण. एंटर दिला आणि डेबिट कोणाला असणार आहे? बँकेत पैसे येतात म्हणून बँकेला डेबिट. बरं 1,54,000. नॅरेशन टाका. एंट्री सेव्ह करा. झालं. ही एंट्री पूर्ण झाली. पुढची एंट्री बघायची आपल्याला. पुढची एंट्री काय आहे? पुढे सांगितलेले पेड ऑल आउटस्टँडिंग ड्युटीज अँड टॅक्सेस अँड क्रेडिटर्स थ्रू बँक पेमेंट. ऑनलाईन पेमेंट नाही, हे पण आपण पेड करतो. मग पहिले आपण करणार ड्युटीज अँड टॅक्स पेड. काय करणार? ड्युटीज अँड टॅक्स. मग ड्युटीज अँड टॅक्स किती आलेला आहे? 1,044. एवढे 1,044. कोणता ड्युटी टॅक्स आहे? IGST. पेमेंट करायचं म्हटल्यावर तो जो टॅक्स पेड करतो त्याला डेबिट आणि आपल्याकडून कॅश जाते बँकेतून म्हणून बँकेला क्रेडिट. बरोबर. पण मग त्याच्यासाठी अगोदर आपल्याला काय निवडावं लागणार आहे? बघा ही एंट्री आपण तर करून घेऊ. बघा एक मिनिट. बघा आता आपल्याला ड्युटीज अँड टॅक्स पेड करायचे या ठिकाणी. किती करायचे ड्युटीज अँड टॅक्स? 1,044. मग जो टॅक्स पेड करायचा आहे त्याला डेबिट द्यायचं, पण त्याच्या अगोदर आपल्याला निवडावं लागणार आहे पेमेंट व्हाउचर. बघा F5 पेमेंट व्हाउचर. त्याच्यानंतर कंट्रोल F ऑटोफिल म्हणायचं आणि त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन टाईप तो विचारेल. स्टेट पेमेंट. टॅक्सचा टाईप विचारेल. GST द्यायचा. पेमेंट
टाईप विचारेल रेग्युलर, आणि तुमच्या पेमेंटचा पिरियड म्हणजे जीएसटीचा जो पिरियड आहे, कोणत्या महिन्याच्या ट्रान्झॅक्शनचा हा जीएसटी तुम्ही पेड करताय, तर 1 जुलै 18 ते 31 जुलै 18 असं आपल्याला तिथं सेटिंग द्यायचं आहे. बरं, आणि मग ती एंट्री आपल्याला करायची, IGST ला डेबिट 1044 आणि बँकेला क्रेडिट 1044. ठीक आहे, करू मग आपण टॅलीमध्ये एंट्री. जातोय मी टॅलीमध्ये, बघा टॅलीत गेलो. टॅलीमध्ये करायची आपल्याला एंट्री पेमेंट व्हाउचर मध्ये. बघा मी पेमेंट व्हाउचर इथं निवड पहिले. पण पेमेंट व्हाउचर निवडल्यानंतर तुम्हाला निवडायचं काय, ऑटो फिल म्हणून ऑप्शन बघा इथं. कंट्रोल F किंवा ऑटो फिल वर तुम्ही डायरेक्ट क्लिक करू शकता. ऑटो फिल वर गेल्यानंतर आपल्याला सांगितले ट्रान्झॅक्शन टाईप स्टेट पेमेंट. टॅक्स टाईप मध्ये जीएसटी निवडायचा. पेमेंट टाईप मध्ये रेग्युलर पेमेंट आहे. इथं बरेच ऑप्शन आहे, ऍडव्हान्स, रिसिपंट, लायबिलिटी वगैरे. नाही, रेग्युलर घेतलं. आणि आपला पिरियड जो आहे तो 1 जुलै ते 31 जुलै या पिरियड मधला. त्या महिन्यामध्ये जेवढे ट्रान्झॅक्शन आहेत, कारण की त्या महिन्याच्या ट्रान्झॅक्शनचं जीएसटी आपल्याला काय 2 आणि 3 दिवसात, जरी आपले ट्रान्झॅक्शन पहिल्या 2 दिवसातच झाले असले, नंतर ट्रान्झॅक्शन झाले नाही, तर त्याला काही दोष नाही. तो पूर्ण महिन्याचा पिरियड घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे, घेतला, एंटर दिला. हा, बघा हे तर स्टॅच्युटरी पेमेंट, जीएसटी पेमेंट टाईप रेग्युलर हे येऊन गेलं. आणि मग ती एंट्री करायची. डेबिट कोणाला आहे, तर IGST ला. म्हणून मी इथं निवडतो IGST. किती आहे, 1044. बघा 1044, एंटर दिला. आणि क्रेडिट कशाला आहे, तर बँकेला. बँकेतून पैसे जात आहे म्हणून बँकेला क्रेडिट 1044. अशा पद्धतीने ही एंट्री करायची, नॅरेशन टाकायचं आणि सेव्ह करायची. आपलं पेमेंट नील झालं, गव्हर्नमेंटचं देणं गेलं. आता काय करायचंय आपल्याला, आता सांगितलेलं आहे की आता क्रेडिटर पेड करा. काय पेड करायचे, क्रेडिटर. मग जाऊ आपण. क्रेडिटर किती, 1,47,500. किती आहे, 1,47,500. एवढे पेमेंट आपल्याला करायचे. आता क्रेडिटरचं बिल कोणतं होतं हे थोडक्यात बघून घेऊ. बघा 1 जुलैला आपण 5 लॅपटॉप आपण परचेस केलेले होते, ते पेमेंट देणं बाकी 1,47,000. मग ते आपण पेड करतोय. पेड करताना एंट्री काय करणार आपण, पेमेंट व्हाउचर निवडणार. तिथं जनरल नॉर्मल पेमेंट व्हाउचर निवडायचं, तिथं काही वेगळं सेटिंग करायचं नाहीये. आणि डेबिट कोणाला देणार, त्या पार्टीला देणार 1,47,000. आणि क्रेडिट कोणाला देणार, बँकेला 1,47,000. आणि नॅरेशन टाकून ती एंट्री आपण सेव्ह करू आपण एंट्री. बर, मी एंट्रीवर जोर देत नाहीये, तुम्हाला एंट्री आता चांगल्या पद्धतीने येत आहे ना, बरोबर. त्याच्यामुळे मी डायरेक्ट एंट्री घेतोय. मी तुम्हाला तिथं समजून सांगत बस. आपल्याला मेन बघायचं जीएसटी. पेमेंट व्हाउचर आपलं निवडलेलंच आहे, मला डबल निवडायची गरज नाही. पार्टीला डेबिट द्यायचं म्हटलं, गुरुकृपा कॉम्प्युटर्स पंजाब यांना मी डेबिट देतोय. किती, 1,47,000. बघा अमाऊंट इथं तशी दिसतेच, 1,47,500. एंटर. अगेन्स्ट पहिले ट्रान्झॅक्शनची तारीख बरोबर निवडली का ते बघून घ्या. रिसिव्ह किती तारीख याला पेमेंटला, 1/8. बरोबर, 1/8च आहे. मग हा आला बघा तिथं अगेन्स्ट 385 बिलाच्या अगेन्स्ट आपण हे पेमेंट पेड करतोय, बरोबर. एंटर देतो परत, पुन्हा एकदा एंटर. आणि क्रेडिट कशाला, तर बँकेला क्रेडिट. बघा बँकेला क्रेडिट 1,47,500. नॅरेशन टाका आणि एंट्री सेव्ह करा. एंट्री सेव्ह झाली. बाहेर पडतो याच्यातून मी आता, एस्केप देतो, पुन्हा बाहेर आलो. पुन्हा एकदा बाहेर आलो. बघा बॅलन्स शीटला जाऊ. बॅलन्स शीटला बॅलन्स बघून घेऊ. अल्ट्रा फोन देतो, काही राहिलं नाही. ड्युटीज अँड टॅक्स पेड केले गेले, क्रेडिटर्स पेड केले गेले, डेटर्स पण पेड केले गेले. कोणती मी काय करतोय, दर महिन्याला एक एक एंट्री घेत. पहिल्या महिन्याला आपण काय केलं, इंटरस्टेटची घेतली, म्हणजे CGST GST भरला, कलेक्ट केला आणि डिफरन्स गव्हर्नमेंटला भरून टाकला. दुसऱ्या महिन्यामध्ये काय झालं, बाहेरच्या राज्यातून परचेस, IGST भरला, IGST कलेक्ट केला आणि दोन्हींमधला डिफरन्स गव्हर्नमेंटला भरून टाकला. पण दोन्हींमधला डिफरन्स म्हणजे तो जास्त आला तर बरं का, एक्स्ट्रा कलेक्ट झाला तर भरायचा आहे. एक्स्ट्रा कलेक्ट झाला नाही तर भरायचा नाही. त्या महिन्यात पेमेंटची एंट्री राहणार नाही, हे लक्षात ठेवायचं, बरोबर. आणि मग त्याच्यामुळे हे जे बाकीचे अकाउंट आहे आपण लगेच नील करून टाकतोय तुम्हाला समजण्यासाठी.
तिथं काहीच राहिलं नाही. म्हणजे मग पुढच्या महिन्यात किती आपल्याकडे आपण भरणार, किती आपण कलेक्ट करणार, हे लगेच तिथं दिसतंय. हे जर सगळं तसंच ठेवलं असतं तर तुमचा थोडा गोंधळ उडाला असता. म्हणून आपण ते प्रत्येक महिन्याला नील करतो. असं काही होत नसतं. दर महिन्याला काही सगळं नील होत नाही. देणं घेणं, हा ड्युटीज अँड टॅक्सेस हे 100% तुम्हाला पेड करावेच लागतात. पण डेटर्स दर महिन्याला पेड होतीलच, किंवा क्रेडिटर्स किंवा डेटर्स रिसिव्ड होतीलच अशी काही गॅरंटी नसते. त्याला आपण टर्म्स दिलेल्या असतात, त्या टर्म्सने ते येतात. ठीक आहे, बघा जाऊ पुढे. आता पुढच्या एंट्रीकडे मी गेटवे ऑफ टॅली मध्ये येतो. काय पुढची एंट्री बघू आपण प्रेझेंटेशन मध्ये. बघा 2/8, आता पुढचा महिना सुरू झाला, 8वा महिना. 2/8 ला काय झालं, परचेस 10 कॉम्प्युटर्स. आता कॉम्प्युटर परचेस केले. आपले 3 आयटम होते ना, त्यातलं पेन ड्राईव्ह झाला, लॅपटॉप झाला, आता कॉम्प्युटर. 10 computers from Gore Computers Srirampur at rupees 18,700 each on 6 days credit. Invoice number 3052. आता पर्चेसिंग राज्यातल्या राज्यात आहे. म्हणजे कलेक्ट आपण भरणार का कोणता टॅक्स, तर सीजीएसटी एचजीएसटी. ठीक आहे, बघ मग आपण परचेस वाउचर निवडणार. परचेस वाउचर निवडल्यानंतर पार्टी नेमच्या ठिकाणी गोरे कॉम्प्युटर्स आणि परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस अकाउंट, आयटम नेमच्या ठिकाणी जो आयटम आपण परचेस करतोय तो कॉम्प्युटर, क्वांटिटी किती 10, रेट 18,700, 1,87,000चं बिल, त्याच्यावर सीजीएसटी 28,26,60, 180 आणि एचजीएसटी 26,180 आपण गव्हर्नमेंटला भरला. गव्हर्नमेंटला नाही, त्या पार्टीला भरला. कोणाला, गोरे कॉम्प्युटर. बर, हळूहळू. मग आपल्याकडे एवढं क्रेडिट आपलं उपलब्ध आहे. किती, 26,000 प्लस 26,000 एवढं क्रेडिट उपलब्ध आहे. ठीक आहे, मग आता करू आपण एंट्री. एंट्री कडे जातोय मी टॅलीमध्ये, वाउचर एंट्रीला जातो. एंटर. कोणतं वाउचर्स घ्यायचं आपल्याला, परचेस वाउचर. मग परचेस वाउचरला मी क्लिक करतो. तिथे सप्लायर इनवाइस नंबर आपल्याला विचारला. सप्लायर इनवाइस नंबर काय आहे, तर 3052. एंटर. पहिले डेट बरोबर आहे का बघून घ्या. किती तारखेचं एंट्री आपली, 2/8ची. मग इथे 1/8 येते. मग मी F2 प्रेस करून 2/8 घेऊन टाकतो तिथं. 2/8. इथं पण 2 तारीख घेतो. पार्टीचं नाव काय, गोरे कॉम्प्युटर श्रीरामपूर. बघा एंटर दिला. पार्टीचे डिटेल व्हेरीफाय करा. पुढे जा. परचेस लेजरच्या ठिकाणी परचेस लेजर निवडा. ओके. त्याच्यानंतर काय परचेस केलं आपण, कॉम्प्युटर, म्हणून कॉम्प्युटर किती क्वांटिटी आहे, 10 कॉम्प्युटर. 10 केले ना, परचेस 10 आहे. परचेस 10 केले आपण. किती रुपयाला, 18,700ला 1. या पद्धतीने विकताना आपण 8 विकले, पण परचेस करताना 10 परचेस केले. जा पुढे. त्याला कलेक्ट आपण भरला सीजीएसटी 26,180, एचजीएसटी 26,180 झालं. टोटल बिल किती रुपयाचं झालं, बघा. ईवे बिल टाका, ईवे बिलचे डिटेल टाका, आणि टोटल बिल आलं बघा 2,39,360 हाय. बिलाचे डिटेल टाकू आपण. न्यू बिल 3,052. क्रेडिट डेज किती आला, क्रेडिट डेज 6 दिवस आहे, बरोबर, 6 डेज. नॅरेशन टाकायचं आणि ही एंट्री काय करायची, सेव्ह करायची. ऍक्सेप्ट येस म्हटलं, एंट्री काय झाली, सेव्ह झाली. बघ झाली एंट्री सेव्ह. म्हणजे आता आपल्याकडे हे टोटल 52,000 काही रुपयांचं क्रेडिट आपल्याकडे उपलब्ध असणार. आता बॅलन्स शीटला जर तुम्ही गेले तर -52,000 समथिंग अमाऊंट आपल्याला तिथं दिसेल. ठीक आहे, मी काय जात नाही आता. आता पुढच्या एंट्रीकडे जाऊ आपण. पुढची एंट्री आपल्याकडे 31/8. सोल्ड 8 computers of rupees 25,000 each to Moody Computer Gujarat on 10 days credit and invoice number 103. Moody Computer Gujarat परचेस झालं महाराष्ट्रातून, राज्यातल्या राज्यात, आणि सेल झालं राज्याबाहेर. बरोबर आहे का नाही. मग आता आपल्याला सेल वाउचर निवडावं लागेल. एफेट सेल्स मी निवडलं. सेल्स निवडल्यावर पार्टीच्या नावाच्या ठिकाणी काय देणार आपण, मुडी कॉम्प्युटर अकाउंट, आणि सेल्स लेजरच्या ठिकाणी सेल्स, आणि जे काय आयटम आहे तो आयटम आपण खाली काय करणार, सिलेक्ट करणार. कॉम्प्युटर 8, रेट 25,000ला 1.
आणि आता या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे? आयजीएसटी कलेक्ट होतो. भरला का सीजीएसटी एसजीएसटी आणि कलेक्ट झाला का आयजीएसटी, आहे का? मग आपला टॅली आयजीएसटी भरायला सांगेल 56,000 आणि आपल्याकडे क्रेडिट उपलब्ध असणार 52,000 जवळपास 52,000 काय, बरोबर का? बघू आपण जाऊ पुढे. बघा कलेक्ट झाला. ठीक आहे. मग आता ती पहिले एंट्री करून घेऊ. पहिले एंट्री करू. सेल्स वाउचर मी निवडतो. सेल्स वाउचर तारीख काय आहे आपली 31/8. मग 31/8 मी टाकतो इथं. 31/8. पार्टीचं नाव मुडी कॉम्प्युटर गुजरात. बघा मुडी कॉम्प्युटर गुजरात निवडलं. एंटर दिला. सेल्स मध्ये सेल्स लेजर. कॉम्प्युटर नेम ऑफ आयटम मध्ये कॉम्प्युटर घेतला. किती 8 कॉम्प्युटर आपण विकले. 25,000ला 1. या पद्धतीने टोटल 2 लाखाचा माल आपण विकला. आणि कलेक्ट काय करतो आपण आयजीएसटी कलेक्ट करतोय. किती 56,000 रुपयाचा आयजीएसटी कलेक्ट केला. ईवे बिलचे डिटेल तुम्ही भरा. बघा 2,56,000चं आपलं बिल तयार झालं. बिलाचा रेफरन्स आहे 103 आणि क्रेडिट डेज आहे 8. मग ते मी टाकले 10 डेज. बर ठीक आहे. 8च्या ऐवजी 10 इथं टाकू आपण 10 डेज. एंटर दिला. बॅक स्पेसनी मी मागे आलो आणि मग ती करेक्शन केलं. ऍक्सेप्ट येस म्हणतोय. हे पण ट्रान्झॅक्शन सेव्ह झालं. ईवे बिलला पाठवायचं का नो म्हणतो. बाहेर पडू. पडल्यानंतर बघू आता नक्की काय गोंधळ होतोय. बघा बॅलन्स शीटला जातो. आतापर्यंत आपण 2 महिन्यामध्ये सरळ काम करत आलो. राज्यातल्या राज्यात घेतला, राज्यातच विकला. आणि दुसऱ्या महिन्यामध्ये काय झालं, बाहेरच्या राज्यात घेतला, बाहेरच्या राज्यात विकला. त्यामुळे क्रेडिट आपल्याकडे उपलब्ध आयजीएसटीचं होतं, पेबल पण आयजीएसटीचा आला. बरोबर. त्यामुळे तिथं काही प्रश्न आला का तुम्हाला? नाही. आता बघा इथं काय होतंय अल्ट्रेफ 1. आता तो काय सांगतोय 3,640 रुपये आपल्याला भरायचे. काय सांगतोय 3,640 भरायचे. कोणाचे? इथं दाखवताना तो कमी दाखवतो, पण तुम्ही ज्यावेळेस एंटर करून मध्ये जाल बघा तुम्हाला तो सांगतोय आयजीएसटी किती भरायचा आहे 56,000 आणि सीजीएसटी एसजीएसटी भरायचा आहे का नाही 26,180. 26,180 ऑलरेडी क्रेडिट आहेत तुमच्याकडे उपलब्ध. त्यामुळे तो भरायचा विषय येत नाही. भरायचा काय आयजीएसटी. मग आपल्याकडे जर एका जीएसटीचं क्रेडिट उपलब्ध असताना दुसरा जीएसटी पूर्ण भरून टाकायचा हे चुकीचं आहे. त्यापेक्षा आपण हे जे क्रेडिट आहे हे आपण याला देऊन टाकू. हे 26,100 हे जर याला दिलं तर तेवढे वाजा होतील आणि मग उरलेली रक्कम आपल्याला भरणं. उरलेली रक्कम किती येते 3,640. पण त्याची ती जी ऍडजस्टमेंटची एंट्री ती आपल्याला करावी लागेल. याची अमाऊंट त्याला द्यायची. बरोबर ना. मग याची अमाऊंट त्याला दिल्यामुळे काय होणार त्याचं देणं कमी होणार ना. देणं 56,000 आहे ते 56,000 राहील का नाही ते कमी होईल. आणि कमी झाल्यानंतर जेवढं राहील तेवढंच आपल्याला पेड करावं. पण मग ते देण्याची एंट्री करावी लागेल पहिली. डायरेक्ट होईल का एंट्री नाही. मग आपण जाऊ टॅली प्रेझेंटेशन मध्ये एंट्री कशी करायची कसं क्रेडिट उपलब्ध आहे त्याची माहिती आपण पहिले घेऊ. बघा आपल्याला ड्युटीज अँड टॅक्स जरी 3640 दिसत असला तर आपल्याकडे बघा काय झालेलं आहे. सीजीएसटी आपल्याकडे कलेक्ट झालाय. आपण भरला होता 26,180 आहे ना. एसजीएसटी भरला होता 26,180. टोटल किती भरला 52,360 भरला. किती भरला 52,360. म्हणजे एवढं ह्या सीजीएसटीचं आणि एसजीएसटीचं क्रेडिट आपल्याकडं उपलब्ध आहे. आता आयजीएसटी आपण कलेक्ट केला किती 56. मग एवढा गव्हर्नमेंटला पेबल आहे आजच्या घडी. मग हा पूर्णच्या पूर्ण पेड करायचा का नाही करायचा. बघा इथं पण दिसतंय बघा इंटरस्टेट परचेस 1,87,000 पेड जीएसटी 26,180 एसजीएसटी 26,180 आणि इंट्रास्टेट म्हणजे बाहेरच्या राज्याचं सेल आहे 2,56,000 रुपये आयजीएसटी आपण कलेक्ट केला. बरोबर. याचं क्रेडिट उपलब्ध आहे का नाही 0 उपलब्ध आहे. म्हणजे पेबल टॅक्स किती येतोय 56,000. क्रेडिट नॉट अवेलेबल. ठीक आहे. मग आता आपण काय करतोय सीजीएसटी आणि एसजीएसटीचं 52,360 इथं आयजीएसटी आलं पण हे एसजीएसटी बरं का 52,360 रुपये आपण मायनस जर केले या 56,000 मधून तर काय होईल पेबल किती राहतो 3640. पण मग
हे जे 26,000 हे याला द्यावी लागते. बरोबर, कशी द्यायची? बरं, पुन्हा एकदा एक उदाहरणासह आपण बघू. इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स कोणाला म्हणायचं आपण? परचेसवर भरलेला जो टॅक्स असतो. मग परचेसवर आपण काय IGST भरला का? नाही भरला. आपण बाहेरच्या राज्यातून परचेसच केलेलं नाही. राज्यातल्या राज्यात परचेस आहे, त्याचा CGST 26,180 भरला, 26,180 SGST भरला. आउटपुटवर कलेक्ट केलेला टॅक्स, सेल्सवर कलेक्ट केलेला टॅक्सला आउटपुट टॅक्स असं म्हटलं जातं. बरोबर. मग तो केलाय का? बघा, तो IGST किती कलेक्ट केलाय? 56,000. CGST केलाय का? नाही, 0. SGST 0. कारण की बाहेरच्या राज्यात, आपलं राज्यातल्या राज्यात आपण विकलाच नाही माल, त्याच्यामुळे CGST SGST कलेक्ट होण्याचा प्रश्न राहत नाही. आता आपल्याकडे ITC अवेलेबल किती? ITC म्हणजे काय? इनपुट टॅक्स क्रेडिट. जे भरलेलं असतं आपण त्याला क्रेडिट. मग कोणतं? IGST भरला, IGSTचं क्रेडिट उपलब्ध आहे का? नाही. IGST आपण भरलाच नाही ना, बाहेरच्या राज्यातून पर्चेसिंग नाहीये. CGST आहे, भरलेला आहे 26,180. म्हणजे त्याचं 26,180 आणि SGSTचं 26,180 क्रेडिट उपलब्ध आहे. IGSTचं उपलब्ध आहे का? नाही. मग ते CGSTचं जे 26,180 ते काय करू आपण? IGSTला देऊन टाकू. बघा, दिले मी. आणि SGSTचे पण देऊन टाकू. ऍडजस्ट CGST SGST. मग टोटल टॅक्स पेबल किती येईल मग आपल्याकडे? 3640. बघा, 56,000 रुपये वजा 26,180 वजा 26,180, टोटल राहिले किती? 3640. आहे का? मग आता आपण काय करू? मग हे देताना दिसतंय आपल्याला, दिले आपण, पण त्याची टॅलीमध्ये एंट्री करावी लागेल का नाही? करावी लागेल का नाही टॅलीमध्ये एंट्री? मग कशी करायची टॅलीमध्ये एंट्री? बघ, ऍडजस्टमेंटची एंट्री 31/8 ला आपण करतोय. कोणतं वाउचर निवडायचं? जर्नल वाउचर. कोणत्या वाउचर मध्ये होईल एंट्री? जर्नल. बघ, त्याच्यानंतर डेबिट. ज्याला आपल्याला क्रेडिट द्यायचंय त्याला डेबिट द्यायचं. त्याला आपल्याला द्यायचंय किती रुपये द्यायचे त्याला? दोघांची टोटल 26,180 26,180 असे 52,360 रुपये. ओके. आणि क्रेडिट कोणाला द्यायचं? CGST ला क्रेडिट. CGST कडे किती क्रेडिट उपलब्ध? 26,180 तेवढंच देता येईल. आणि SGST कडे 26,180 तेवढंच देता येईल आपल्याला. बरोबर. झालं. अशा पद्धतीने ही एंट्री आपण जर केली तर आपलं क्रेडिट इकडून तिकडे जाईल. CGST SGSTचं क्रेडिट IGST ला जाईल. करू मग एंट्री 31/8 ला. बघा, बाहेर पडतो मी, व्हाउचर्स मध्ये जातो. कोणतं व्हाउचर निवडायचं? जर्नल व्हाउचर. बघा, जर्नल व्हाउचर निवडलं, आलं. डेबिट कोणाला द्यायचा? IGST ला. म्हणून मी IGST निवडलं. किती रुपये? 52,360. जेवढं उपलब्ध आहे तेवढंच देता येईल. त्याच्यापेक्षा जर ते जास्त उपलब्ध असतं ना, म्हणजे 56,000पेक्षा जास्त आपल्याकडे उपलब्ध असतं, तर आपल्याला 56,000च घ्यायचे होते, घेता आले असते. त्याच्यापेक्षा जास्त घ्यायची गरज पडली नसती. नील करून टाकला असतं आपण. बरं, 52,360. आणि क्रेडिट कोणाला द्यायचं? CGST ला. मग CGST ला पूर्ण 52 द्यायचं का? नाही. त्याच्याकडे जेवढे उपलब्ध आहेत तेवढे द्यावे लागतील. 26,180 उपलब्ध आहे म्हणून 26,180. आणि अजून SGST ला, SGST 26,180. हे 0 झाले इथं. झाले का 0? आहे ना? नॅरेशन टाका आणि एंट्री काय करा? सेव्ह करा. झाली माझी एंट्री सेव्ह. आता जर मी बॅलन्स शीटला गेलो, बाहेर पडतो मी इथून, बॅलन्स शीटला जातो, बघू आपण बॅलन्स शीटला काय होईल. अल्टर F1 देतो. बघा, या ठिकाणी 3640 जसं पूर्वी दिसत होतं तसंच दिसतंय, पण एंटर देऊन मध्ये गेल्यानंतर आपल्याकडून आता CGST SGST गायब झाले आणि IGST पेबल फक्त 3640 आलं, जे 56,000 दिसत होत का? याची अमाऊंट त्याला देऊन टाकली ना CGST SGST, त्याच्यामुळे राहिलंच नाही. समजतंय मग? म्हणजे जर एखादं क्रेडिट उपलब्ध आहे आणि दुसरा पेबल आला टॅक्स, तर त्याचं क्रेडिट त्याला आपल्याला देता येतं. आणि
तो टॅक्स आपल्याला कमी करता येतो आणि मग जेवढा राहिला तेवढाच भरावा लागतो. उद्या याचा जास्त झाला, याच्याकडे क्रेडिट उपलब्ध आहे आयजीएसटी कडे आणि सीजीएसटी एसजीएसटी पेबल आला, त्या केस मध्ये हा टॅक्स तिकडे देऊ आपण, मग त्यावेळेस ही एंट्री उलटी होईल. सीजीएसटी एसजीएसटी ला डेबिट मिळेल आणि आयजीएसटी ला क्रेडिट येईल. आहे का? एंटर देऊ. बघा आहे. चला बाहेर पडतो, बघू आता पुढे जाऊ आपण. आपलं प्रेझेंटेशन काय सांगतंय. पुढे सांगितलं आपल्याला रिसिव्ड अलाउंस फ्रॉम डेटर्स 2,56,000 रुपये रिसिव्ड होत आहे. मग रिसिव्ड करू. कोणतं बिल आहे हे? 31/8चं बिल आहे. F6 रिसिप्ट व्हाउचर मध्ये एंट्री करणार, बँकेला डेबिट 2,56,000 आणि मुडीला क्रेडिट 2,56,000. करू आपण एंट्री, जाऊ टॅली मध्ये. व्हाउचर एंट्रीला जातो मी. तारीख काय आहे रिसिव्डची? 1/9 आहे. F2 प्रेस केला, 1/9 दिला. F6 रिसिप्ट व्हाउचर मी निवडतो इथून. आलं. क्रेडिट कोणाला आहे? मुडीला, म्हणून मुडी कॉम्प्युटर गुजरात 2,56,000. एंटर. अगेन्स्ट बिल नंबर 103. बघा हे बिल नंबर. डेबिट कोणाला आहे? तर बँकेला. बँकेतून जाते म्हणून बँकेला डेबिट, बँकेत घेत आहे म्हणून बँकेला डेबिट. ठीक आहे. जा नॅरेशन टाकून एंट्री सेव्ह केली. झाली रिसिव्डची एंट्री. पुढची एंट्री करायची आपल्याला. बघा 3640 आपल्याला पेड करायचे. पेड ऑल ड्युटीज अँड टॅक्सेस 2 तारखेला. मग आपल्याला काय द्यायचंय? F5 पेमेंट व्हाउचर, कंट्रोल F ऑटो फिल देऊन ट्रान्झॅक्शन मध्ये स्टेट पेमेंट, टॅक्स टाईप जीएसटी, पेमेंट टाईप रेग्युलर आणि पिरियड निवडायचा 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट. ठीक आहे. आणि मग एंट्री करायची. आयजीएसटी ला डेबिट 3640 आणि बँकेला क्रेडिट 3640. ठीक आहे. टॅलीमध्ये करू आपण एंट्री. बघा कोणतं व्हाउचर निवडायचं? F5 पेमेंट व्हाउचर. ते निवडल्यानंतर इथं ऑटो फिल ऑप्शन असतो. कंट्रोल F किंवा ऑटो फिल, त्याला क्लिक करा. स्टेट पेमेंट निवडा. टॅक्स टाईप मध्ये जीएसटी निवडा. पेमेंट टाईप रेग्युलर निवडा आणि पिरियड 1 ऑगस्ट. तसा बाय डिफॉल्ट तो येतोच मागच्या महिन्याचा. ज्या तारखेला एंट्री करतो त्याच्या मागचा महिना कोणता आहे ते बघून तो घेतोच. पण नाही घेतला तर आपण द्या तिथं. एंटर द्या. झालं. इथं बघा जनरल जो आपण इतर पेमेंट व्हाउचरला हे ऑप्शन्स इथे येत नाही, ते आले. बरोबर. स्टॅच्युटरी पेमेंट फॉर जीएसटी. डेबिट कोणाला आहे? आयजीएसटी पेड करतो म्हणून आयजीएसटी ला. किती रुपयाचं? बघा इथे पेबल किती आहे? 3640. जर ते ऍडजस्टमेंटची एंट्री मारली नसती तर इथं 56,000 पेबल दिसला असतं आपल्याला. किती दिसलं असतं? 56,000. बरोबर. मग 3640 एंटर आणि बँकेला क्रेडिट 3640. बघा एंट्री सेव्ह करा. जाईल. पुढची एंट्री काय सांगितली आपल्याला की क्रेडिटरचं पेमेंट करायचंय. कोणतं पेमेंट येतंय ते? बघा ह्या बिलाचं पेमेंट येते. गोरे कॉम्प्युटरला आपण पेमेंट केलं, मग ती जनरल पेमेंट व्हाउचर मध्ये येईल 2,39,000 ची. गोरे कॉम्प्युटरला डेबिट 2,39,000, बँकेला क्रेडिट 2,39,000. ठीक आहे. करू आपण एंट्री. जाऊ. पेमेंट व्हाउचर ऑलरेडी निवडलेला आहे. डेट फक्त बदलू. डेट किती आहे? 2 तारीख आहे. गोरे कॉम्प्युटरला डेबिट किती रुपयाचं? 2,39,360. एंटर. अगेन्स्ट बिल नंबर 3052 आणि क्रेडिट कशाला येईल? बँकेला क्रेडिट. बघा बँकेला. नॅरेशन टाका, ऍक्सेप्ट करा, एंट्री सेव्ह झाली. त्याच्यानंतर काय एंट्री शिल्लक आहे का आपल्याकडं? नाही. मी बाहेर पडतो. एकदा बॅलन्स शीट बघून घेऊ आपण. बघा मी इथं बॅलन्स शीटला जातोय. अल्टर F1 देतो. काही राहिलं का आपल्याकडे? ड्युटीज अँड टॅक्स नाही, सन्ड्री क्रेडिटर्स नाही, डेटर्स नाही. नील झालं. समजलं? अशा पद्धतीने आपण हे 3 महिन्यामध्ये वेगवेगळे गोष्ट बघितली. पहिल्या महिन्यात आपण काय बघितलं तर स्टेटच्या स्टेटमध्ये सीजीएसटी एसजीएसटीचं क्रेडिट उपलब्ध होतं, ते नील केलं. प्लस वरती पेबल आला तो भरून टाकला. दुसऱ्या महिन्यात आयजीएसटीचं क्रेडिट होतं उपलब्ध, त्याच्यापेक्षा जास्त कलेक्ट झाले. जेवढे वरती कलेक्ट झाले तेवढे गव्हर्नमेंटला भरून टाकले. तिसऱ्या महिन्यात आपण राज्यातल्या राज्यात परचेस केल्यामुळे सीजीएसटी एसजीएसटीचं क्रेडिट होतं आणि पेबल आयजीएसटी येत होतं. मग तेवढा पूर्ण पेबल पेड करायचा, त्यापेक्षा सीजीएसटी एसजीएसटीचं क्रेडिट कोणाला दिलं? आयजीएसटीला दिलं.
आणि मग उरलेली जी रक्कम होती तेवढी फक्त आपण गव्हर्नमेंटला भरली. आपण पूर्ण 56,000 भरली का नाही. समजलं? मग येईल करता. तर मग हा प्रॉब्लेम पुढच्या 2 महिन्याचा तुम्ही टाकायचा आणि टाकून झाल्यानंतर हे सगळं आणि प्रत्येक स्टेपवर तुम्ही त्या बॅलन्स शीटला जात राहा आणि ते इफेक्ट बघत राहा. म्हणजे तुमच्या ऍक्च्युअल लक्षात येईल का क्रेडिट कसं वजा होत राहतं, मायनस कसं येतं ते क्रेडिट असतं, प्लस होतं तो पेबल अमाऊंट असते. त्याच्यामध्ये एंटर देऊन मध्ये जात जा, थोडस बघत चाल. बरोबर. प्रत्येक एंट्री झाल्यावर हे बघा, जसं मी तुम्हाला दाखवलं, प्रत्येक एंट्री झाल्यावर आपण बॅलन्स शीटला गेलो, बघून घेतलं, तसं तुम्ही पण करा म्हणजे तुम्हाला चांगलं समजेल. ठीक आहे. तर मग आता आपण इथं आज थांबतोय.